मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल. आता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे, दुबार मतदार याद्यांची. हे दुबार, 3 बार, 4 बार सगळं सुरूच आहेत. पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला. जे मी 2017 पासून जे ओरडून ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही. मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्या आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्या समोर आणले आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत. मी पहिलं नाव विसरलो, पटेल ना, अमित उपाध्याय, आणि दुसरे कोणतरी पटेल होते. अमित उपाध्याय ना तुम्ही, यक्षित पटेल. मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल, नंतर त्रास नाही होणार त्यांना. त्याच्यामुळे मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना मी इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो. या आपण. आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा सर्व पत्रकार मीडिया इथे आहे. आपणही, मी माझं बोलून झालं की इथे बाजूला जरा थांबणार आहे, त्यांचं पूर्ण झालं की मी परत आपल्या समोर येणार आहे. तर मला असं वाटतं आपण दोघांनी महाराष्ट्राला हे सर्व जादूचे प्रयोग एकदा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.